मित्रांनो, विदेशात पैसा कमवण्यासाठी गेलेला एक मुलगा होता. त्याचं नाव होतं ओंकार. तब्बल 2 वर्षानंतर तो आज आपल्या देशात भारतात परत येत होता. विमानाने उतरल्यावर तो थेट दिल्ली रेल्वे स्टेशनवर आला आणि ट्रेन पकडून आपल्या शहरासाठी रवाना झाला. ओंकारचं शहर होतं नागपूर. पण नागपूरला पोहोचण्याआधीच ट्रेन मधल्या एका स्टेशनवर थांबते. साधारण अर्धा तास ट्रेन थांबणार होती. ओंकारने विचार केला, बराच वेळ आहे, थोडं स्टेशनवर उतरून काही खाऊन येतो. जसा तो खाली उतरतो आणि स्टेशनवर जातो तसा त्याला जे दृश्य दिसतं ते पाहून त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नाही. त्याचे स्वतःचे म्हातारे आई वडील आणि त्याची स्वतःची पत्नी सुवर्णा, ते तिघंही स्टेशनवर भीक मागत होते. पण त्यांनी ओंकारला पाहिलंच नाही. ते तर ओंकारलाच म्हणाले, साहेब काही पैसे द्या, 2 दिवस झाले काही खाल्लेलं नाही. हे ऐकून ओंकार थिजून गेला. डोळे फाटलेलेच राहिले. पत्नी सुवर्णाने जेव्हा आपला नवरा ओळखला तेव्हा ती त्याच स्टेशनवर रडू लागली. ओंकारच्या कुटुंबात 2 भाऊ, ओंकार आणि सूरज. सूरज मोठा असल्याने त्याचा विवाह आधीच झाला. सूरजची पत्नी म्हणजे ओंकारची वहिनी मुक्ता. ती खूप कडक आणि स्वभावाने तिखट होती. ओंकार अजून अविवाहित असतानाच मुक्ताने आपल्या दिराला आपल्या गोड गोड बोलण्याने आपल्या जाळ्यात अडकवलं. ओंकार तिच्या मोहात एवढा बुडून गेला की ती जे सांगेल तो ते मान्य करायचा. नंतर ओंकारचंही लग्न झालं. त्याची पत्नी सुवर्णा अतिशय साधी, गरीब घरची, पण दयाळू आणि चांगल्या संस्काराची मुलगी. पण सुवर्णाने कधीच संसारातील सुख अनुभवलं नाही. कारण ओंकार घरी आला तरी पत्नीकडे दुर्लक्षच करायचा. दिवसभर घरात तिला नोकरानीसारखं राबवून घ्यायचे. 10-10 दिवस सरून जायचे तरी तो तिच्याशी साधं बोलतही नसे. जर ती बोलायला गेली तर तो ओरडायचा, धाक दाखवायचा. कारण त्याचं लक्ष फक्त वहिनी मुक्ताकडेच असायचं. पत्नीवर अन्याय करणे, मारहाण करणे हे सगळं ओंकारचं रोजचंच झालं होतं. अखेरीस सुवर्णाने आपल्या चुलत भावाला बोलावलं आणि त्याच्यासोबत माहेरी निघून गेली. तिकडे मुक्ताला पैशाचा हव्यास होता. तिने ओंकारला फसवून सांगितलं, विदेशात जा, सौदीमध्ये खूप पैसा मिळतो, तू मेहनत कर, मी सुद्धा मजेत राहीन, नंतर मलाही घेऊन जा. ओंकार तिला नकार देऊ शकला नाही. विदेश जाण्यापूर्वी त्याने आई वडिलांची जबाबदारी मोठ्या भावाला सूरजला आणि मुक्ताला सोपवली. मी पैसे पाठवत राहीन, तुम्ही आई वडिलांची काळजी घ्या, असं तो म्हणाला. पण मुक्ता आणि सूरजला पैशाचा लालच होता. त्यांनी वकिलांशी संगनमत करून म्हाताऱ्या आई वडिलांना तहसीलवर नेलं. सरकारी योजना आहे, पेन्शन मिळेल असं सांगून फसवलं आणि त्यांच्याकडून सारी मालमत्ता, शेतजमीन, घर सगळं आपल्या नावावर करून घेतलं. मालमत्ता मिळताच त्यांनी आई वडिलांना घराबाहेर हाकलून दिलं. घराला कुलूप लावलं आणि गाव सोडून गेले. बेचारे म्हातारे दाम्पत्य जगण्यासाठी रेल्वे स्टेशनवर भीक मागू लागले. सुवर्णाचंही दुःख तितकंच होतं. माहेरी राहिली तरी रोज टोमणे ऐकून ती कंटाळली. तिने ठरवलं, इथे राहण्यापेक्षा भीक मागीन, पण अपमान सहन करणार नाही. मग ती छोटे मोठे काम करून पोट चालवत होती. एके दिवशी तिलाही आपल्या सासू सासऱ्यांची स्टेशनवर भीक मागताना भेट झाली. तिने त्यांना मिठी मारून रडत विचारलं, तुमची ही अवस्था कशी झाली? त्यांनी सारी कहाणी सांगितली. सुवर्णाने त्यांना सोडलं नाही. ती त्यांच्या सेवेसाठी त्यांच्यासोबत राहू लागली. थोडेफार चणे शेंगदाणे विकून भीक मागून त्या तिघांचा संसार चालला. 2 वर्षांनी ओंकारला घरी परतायचं ठरलं. पण आपल्या आई वडिलांना त्या अवस्थेत पाहून त्याला खूप मोठा धक्का बसला होता. त्याला विश्वास बसत नव्हता. त्याने तेव्हा काही न बोलता आधी घरी जाऊन बघावं म्हणून तो घरी गेला. पण घराला कुलूप. मालमत्ता विकून भाऊ व वहिनी गायब. शेजाऱ्याकडून त्यांना कळालं की आई वडिलांना घराबाहेर काढलं आहे. तो रडत रडत पुन्हा स्टेशनवर आला आणि आई वडिलांना भीक मागताना पाहिलं. धावत जाऊन त्याच्या पायावर कोसळला. एवढ्यात पाणी आणायला गेलेली सुवर्णा परतली. तिने पतीला पाहिलं आणि त्यांच्या पायाशी लोटांगण घातलं. सुवर्णाने आजही ओंकारला तेवढाच मान दिला होता, जरी त्याने तिला सतत दुःख दिलं होतं. ओंकारला आपल्या चुकीची जाणीव झाली. त्याने सुवर्णाची माफी मागितली. पण सुवर्णा म्हणाली, यात तुमची चूक नाही, मुक्तानेच तुम्हाला फसवलं. ओंकारकडचे पैसे नव्हते, कारण सगळी रक्कम त्याने विदेशातून मुक्ताच्या अकाउंटमध्येच टाकली होती.
तरीही तो पत्नी व आई वडिलांना घेऊन दुसऱ्या शहरात गेला. भाजी मंडईजवळ छोटी खोली भाड्याने घेतली. तो पेंड्या उचलण्याचं, गाड्या चढ उतार करण्याचं काम करू लागला. सुवर्णाने सुचवलं, आपण आपलंच भाजीचं दुकान काढूया. सासऱ्यांनीही होकार दिला. मग ओंकारने भाजीचं दुकान काढलं. सुवर्णा व सासू सासरे तिथे बसू लागले. ओंकार मंडईतून भाजी आणू लागला. थोड्या दिवसात व्यवसाय वाढला. त्यांनी छोटा फ्लॅट विकत घेतला. नंतर घरही बांधलं. कष्ट करून ओंकारने स्वतःची आडत काढली आणि पुन्हा बऱ्याचपैकी मालमत्ता मिळवली. जी त्याच्या भावाने हडप केली होती त्याच्या दुप्पट. दुसरीकडे सूरज व मुक्ता, त्यांनी हडप केलेला पैसा आता संपला आणि सासरी लाथाडले गेले. जो आपल्या आई वडिलांचा नाही तो आमचा काय, असं म्हणून त्यांनाही घराबाहेर काढलं. मित्रांनो, आपण जे वाईट कर्म करतो ना, त्याचं फळ आपल्याला इथेच भोगावं लागतं. तसंच झालं होतं सूरज आणि मुक्ताचं. त्यांच्याकडचा पैसा संपला की त्यांना पण लाथाडलं गेलं. 2-2 दिवस त्यांना अन्न मिळत नव्हतं, कुठे काम मिळत नव्हतं. ते भटकत भटकत परत भाजी मंडईत आले. ओंकारला आडतीवर बसलेलं पाहिलं. आई वडिलांनाही तिथे होते. त्यांनी आशीर्वाद मागण्यासाठी सासू सासऱ्यांच्या पायाशी वाकायचा प्रयत्न केला. पण ओंकार म्हणाला, वहिनी दूरच राहा. तुम्ही पैशाच्या नादात आई वडिलांना घराबाहेर केलं. माझी पत्नी माझ्यापासून हिरावली. माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आता इथे काय करायला आलात? पण सासू सासऱ्यांनी म्हटलं, बेटा त्यांच्याकडून चूक झाली, पण ते तरी तुझेच भाऊ आहे, माफ करून टाक. सुवर्णाही म्हणाली, हो आई बाबा बरोबर आहेत. चूक झाली खरी, पण हे आपलं कुटुंबच आहे. शेवटी ओंकारचं मन वितळलं. त्याने त्याच्यासाठीही छोटा व्यवसाय सुरू करून दिला. दोन्ही भाऊ आता पुन्हा एकत्र झाले. दोन्ही कुटुंब आता प्रेमाने राहू लागले. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली? तुमचे विचार आम्हालाही नक्की कळवा. पुढच्या नव्या कथेत भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.